पंडालमध्ये यायसाठी भक्तांचा ताता लागलाय. एक नातू आणि आजोबा हे देखील बॅग एकीकडे धरून चालले बघा. सांगलीच्या इतिहासातील अभूतपूर्व गर्दी. मित्रांनो, धन निरंकारजी या भागाला तुमचा खूप सहकार्य मिळाला, सबस्क्रायबर देखील आणि व्ह्यूअर्स देखील. पण मित्रांनो, मी जितकी मेहनत हे भाग करायला करतोय तितकीच मेहनत मी इतर भाग करायला देखील करतोय. माझे इतर भाग देखील येत असतील तर शेअर करत चला, पाहत चला. आणि याच्यानंतर तुम्ही माझ्या खांद्यावर जबाबदारीच्या खांदे जड वाटायला मला, कारण की तुम्ही सबस्क्रायबर थोडे वाढलेत म्हणलं, तुम्ही चांगल्यातला चांगला कंटेंट करायचा मित्रांनो, खूप प्रयत्न करेन. तर हा भाग पहा आणि याच्यानंतर असे खूप सारे वेगवेगळे भाग येत जाणार आहेत. तर भरपूर कार्यक्रम आहेत, पाहत चला, पोहोच चला, सबस्क्राईब करा. खुश राहा, सुरक्षित राहा मित्रांनो. आई वडिलांची काळजी घ्या. नक्कीच आपण असेच भेटत राहू. प्रेम से बोलो धन निरंकारजी. धन्यवाद. प्रेम से बोलो धन निरंकारजी. तर आता कालच्या भागापासून आपण सुरू करत आहोत की चिक्की घेऊन कॅन्टीन मधून बाहेर आलो. इथे माताजी येणार होत्या म्हणून थांबलो. आणि या हॉलचं तुम्हाला मी वैशिष्ट्य सांगतो. या साईडला ज्या पट्ट्या लावल्यात यातली काही पट्ट्या, या मध्ये ज्या कलरच्या पट्ट्या आहेत, या कलरच्या पट्ट्या ह्या उघडण्यासाठी आहेत. इथे एक पट्टी वाकलेली दिसते बघा. तर तिथून आतमध्ये एंट्री होणार अशी त्यांची कन्सेप्ट आहे इथून. आणि ह्या लाईन आहेत, ह्या लाईन नुसार आतमध्ये एंट्री होणार. आणि या ठिकाणी मित्रांनो, याचं तर रेकॉर्डिंग करून देऊन झाल्यात, मग माताजीचं काय ह्यांनी रेकॉर्डिंग करून देतील? अजिबात नाही. हे पहा, इथून येणार आहेत माताजी, पण मी पुढे पुढे आहेच की कसं माताजीचं रेकॉर्डिंग मी केलंय. आणि इथे बघा, इथे खाली बसले लोक मला आता हटकतील मोबाईल संदर्भात पुन्हा एकदा. आपण देखील अबू मी यासारखं म्हटलं हो म्हणायचं आणि फोट टाकलायचं. ओके ओके म्हटलं. आणि या ठिकाणी ज्या पट्ट्या आहेत बघा, ह्या पट्ट्या लूज बांधलेल्या आहेत, निळसर पट्ट्या इकडून आतमध्ये एंट्री आहे. आणि त्याच पट्टीमधून आतमध्ये गेल्यानंतर हे बघा, इथं आतमध्ये एलईडी लावले आहेत. आणि ह्या दुसऱ्या बाजूने इकडं जे पडदा उघडा दिसतोय तिकडून बाहेर जायचं आहे. या ठिकाणी समोर माताजी प्रवचनाला बसणार आहेत. आणि मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी इथं मोबाईल झूम केलाय की या दोन्ही साईडला जे गवत आहेत, गवत म्हणजे फुलाची झाड आहेत, ही रिअल आहेत बरं का. कारण की 2 महिन्यापासून तयारी चालू आहे. मग त्यांचं नियोजन असतं की या ठिकाणी फुलं पाहिजेत म्हणून ती झाडं रिअल तिथं उगवून बिया टाकून लावून आलेत. चला आता मित्रांनो, या माताजी देखील पाहत आहेत. आता एकदा हॉल तुम्हाला पूर्ण मी फिरवून दाखवतो. इकडून आउट, तिकडून इन दाखवले आणि हा पूर्ण हॉल. आणि आता याच्यानंतर आता बाहेर चाललो आम्ही योगा इथून. आणि बाहेर देखील ह्या लाईन आहेत, नमस्कार लाईन पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी. प्रत्येक हॉलच्या दोन्ही बाजूला हे आहेच अशा प्रकारे नमस्कार लाईन आहेत. नंतर याच रांगेतून माताजींच्या दर्शनासाठी भाविक येणार. आणि 2 मोठे फुगे वर आकाशात सोडलेत लोकेशनसाठी की लोकांना लोकेशन कळावं. आणि अजून जमीन सपाट करण्याचं काम चालूच आहे. 59वा समागम लिहिले गेले. तर भाविक वेगवेगळ्या भागातून येणार आहेत म्हणून ट्रान्सपोर्ट ऑफिस, रेल्वे ऑफिस, शिवाय फ्लाईटची बुकिंग आणि ग्राउंड सर्व्हिसेस अशा प्रकारे विभाग त्यांनी केले आहेत की काही करून भाविकांची गैरसोय होऊ नये. आणि मला दिसला इथं बोर्ड मास मॅरेजेस, बहुतेक जी सामूहिक विवाह होणार आहेत ती या ठिकाणी होणार आहेत. भरपूर लग्नाचं बुकिंग झालं आहे त्या ठिकाणी. ते शेवट दिवशी आहे. जनरेटर व्हॅन. आणि आम्ही एखादा मागे गेलो असता, आम्ही पूर्ण पाहिले असता या ठिकाणी ही जागा मोकळी ठेवली आहे. कारण की ही जमीन बहुतेक कशी आहे, थोडी दलदल किंवा खचलेल्या एरियाची असणार आहे. ही पूर्ण 500 एकरमध्ये तसा एखादा भाग मिळतोच की जरा खचलेला आहे. त्यामुळे इथं काही बांधकाम त्यांनी केलं नाही. कारण की इथे कितीतरी सपाट केलं तर जमीन खाली धसालती. आणि इकडे बघा लॉस्ट अँड फाउंड म्हणजे खोया आणि पाया विभाग. काय हरवलं तर तिथे द्यायचं किंवा घावलं तर तिथे द्यायचं. वॉटर डिपार्टमेंट मेन पंडालच्या दोन्ही बाजूला, एका बाजूला बघा शोभायात्रा आणि गुरुवंदना. या ठिकाणी वेलकम हुजूर आइए जरूर. पंडालमध्ये यायसाठी भक्तांचा ताता लागलाय. एक नातू आणि आजोबा हे देखील बॅग एकीकडे धरून चालले बघा. राहण्यासाठी चालले बरीच लोक आहेत तिथं. आणि जाताना मी आणि काका हातामध्ये जो चिक्कीचा बॉक्स होता तो निम्म्यापेक्षा खाली संपवलायचा आम्ही. आणि या ठिकाणी बघा पाणी ज्या ठिकाणी संचलन केलं जातं या ठिकाणी हे ड्रेनेजचं पूर्ण पाणी भरून नेण्यासाठी कॅन्टीनच्या प्रत्येक बाजूला हे मोठं पाण्याचं नेण्यासाठी टँक आहे. असे फिरत फिरत पाहत निम्म्यापेक्षा जास्त चिक्की खाऊन झाल्या. पोट तर निम्मच भरले. आणि या ठिकाणी कांदिवली की तरफ सभी महापुरुषों का हार्दिक स्वागत. प्याऊ म्हणजे पाण्याची व्यवस्था बरेच ठिकाणी केलेली आहे. आणि आता इथे बघा मित्रांनो, आम्ही विचारलं लंगर कुठं आहे का, लंगर पाहूया. आणि ह्या व्यक्तीने सांगितलं इकडे लंगर आहे. चला आता लंगर बघू किती मोठा आहे. शौचालय साफ सेवा 10 ते 12 लाखाच्या वर भाविक इथे येणार. याचा अर्थ इथं रोगराई किंवा काही पसरू नये म्हणून ही सेवा तर नक्कीच केली आहे. शौचालय साफ सेवा आणि पेस्ट कंट्रोल हे तर हवंच. आता या ठिकाणी तलाव जो आहे त्या तलावामध्ये पाणी मित्रांनो बघा, खाली पाणी जे आतमध्ये आहे ते कसं लाईट पडल्यामुळे दिसायला लागले. सर्व पाणी एका ठिकाणी केले. निरंकारी संत बघा, ती तिकडे लाईट तिकडे नाही बघा. बघा हो, पाक तिकडे पण आहे. काय बाहेर चालून फिरायला नक्की दिसणार. लाईन 1 किलोमीटर लांब आहेत. आणि मोबाईलला रेंज नाही, पण तिथे फोन देखील लागत नाही आणि शिवाय नेट देखील नाही. पण सेल्फी काढण्याचा मोह कोणाला राहत नाही म्हणून इथं सेल्फी पॉईंट केलाय ठराविक ठिकाणी. आणि सेवेकऱ्यांची धावपळ मात्र कंटिन्यू चालू आहे. आता आईस्क्रीम आणि चिक्की खाऊन निम्मं पोट तर भरलंय.
पण काकांना म्हणले, काका म्हणले मला शिरा आवडतोय, चला म्हणलं मग शिरा होऊन जाऊन दे. शिराला गेलो 10 रुपयाला इतका शिरा. आता या शिऱ्यात पोट भरणार, काही खायची गरज लागणार नाही. पण लंगर बघायची इच्छा काही मनात शांत बसून देत नव्हती, की लंगर बऱ्याच वेळा ऐकले तो पाहायचाच. आणि आता इथे शिरा खाल्ल्यानंतर पुन्हा या ठिकाणी बघा मुलं तुम्हाला दिसतील, की कॅन्टीनच्या बाहेर जिथे पॉईंट आहे तो काय ऑफिशियल सेल्फी पॉईंट नाही, सजावट आहे, पण मुलं तिथं फोटो काढून घेतात. ते जेवणासाठी लंगर मध्ये आता लंगरमध्ये काय आणि कशा प्रकारे पाहायला मिळालं हे पुढे आहेच. जाताना रत्नागिरी असा बोर्ड आहे इथे, सेवा दल रत्नागिरी. आणि इथे लोक जे राहायला आले निरंकारी परमात्म्याचा बोध झालेले लोक घरच्या सुख सुविधा सोडून इथे राहतात. ते पर्याय नाही होते ना, राहायला म्हटलं विषय नाही हो. उतना ही लो थाली में व्यर्थ न जाए नारी में. बरोबर आहे मित्रांनो, आपल्या देशात दररोज 2 करोड लोक उपाशी झोपतात, मग कशाला आपण वेस्ट करायचं. आणि या ठिकाणी जायचं जर ठरलं शिरा खायला भात राहायला खायला भात खाऊन झाल्यानंतर आपलं जेवण पूर्ण होईल असं काकाचं म्हणणं आहे. आणि मला देखील जायची इच्छा होतीच. आता पहा मित्रांनो, लाईन मध्ये लागलो, विचारलो मागील व्यक्तीला तुम्ही कुठून आलाय, तर ते मध्य प्रदेश UP MP इकडून आलेले लोक आहेत. आतमध्ये बघा मित्रांनो, सेवेकरी देखील जसा वेळ मिळेल तसा बसून घेत आहेत, कारण की सेवेकऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. आणि या साईडला मला जे दिसलं, या ठिकाणी पहा मित्रांनो, ट्रेनला जशी हिरवी झेंडी आणि लाल झेंडी असतात तशा प्रकारे चालू आहे इथं. कारण लांब अंतरानं कोणाला ऐकू येणार, कारण की भरपूर मोठ्या लाईन होत्या. हिरवा झेंडामध्ये पंक्ती बसून द्या, चला वाढा चालू करा, लाल झेंडामध्ये थांबा ही पंक्ती, अशा टाईपचं त्यांचं काय तर सिग्नल असेल. तर खूप मोठं आणि खूप व्यवस्थित नियोजन आहे मित्रांनो. हे स्त्रियांना माताजी आणि पुरुषांना महापुरुषो असं म्हणून संबोधलं जातंय. या ठिकाणी पहा बोर्ड, जैसे बिना नमक के भोजन फीका और बेस्वाद होता है, वैसे ही भक्ति के बिना जीवन भी बेरंग और बेकार होता है. नक्की हे 100% खरं आहे. भाजी फुलके भात आमटी. आणि या ठिकाणी लहान सेवेकरला पाहून ही वडील कसा पाहत आहे. नंतर मुलाला देखील सांगणार होगा, सांगायला काय तर बघ बघ मुला काय करतायत. आता वाढत लहान मुलं देखील खूप सहकार्य करतायत. आणि एक आवाज येईल तुम्हाला महात्मा चावल म्हणलेला. हो, चावल तर खायसाठी आलतो आम्ही दोघांनी, काकांनी मी चावल खाल्ला. आणि लंगरच्या बाहेरच फक्त अशी पाण्यासाठी सोय बरं का, हात धुवायची. बाकीचं तुम्हाला प्रायव्हेट कॅन्टीनच्या ठिकाणी जास्त कुठं नाहीये. आणि जाताना बघा मॅगझिन पत्रिका, या ठिकाणी पब्लिकेशन साहित्य वगैरे, तर निरंकारी प्रकाशनचे भरपूर साहित्य इथं उपलब्ध आहेत. आणि आता पूर्णपणे पोट गच्च झालं, कारण की फुल्ल पोट भरला आता, कारण की चिक्की झाली, आईस्क्रीम झाली. आणि हा एवढा मोठा लंगर बघा मित्रांनो, या लंगरमध्ये सुद्धा जेवण झालं. असे 2 लंगर आहेत, स्टेजच्या राईट साईडला एक, लेफ्ट साईडला एक. आणि 4 कॅन्टीन आहेत. कॅन्टीन म्हणजे पेड कॅन्टीन, पण अतिशय स्वस्त रेटमध्ये. आणि 2 सर्व्हिस कॅन्टीन देखील आहेत. आणि जाताना ही गाडी किती डेडिकेटेड आहे बघा मित्रांनो, तो भक्त म्हणजे माणूस डेडिकेटेड आहे माणूस. अशा प्रकारे सर्व्हिस कॅन्टीन देखील आहेत बाजूला. आणि भक्तगण हे यायचे चालूच आहेत, माताजी आणि महापुरुष हे यायचे चालूच आहेत. पूर्ण पंडाल हा रिकामा आहे, तसे पूर्ण भरून जाणार हे सर्व. आणि हा पूर्णपणे भरल्यानंतर कार्यक्रम मित्रांनो तुम्हाला मी दाखवेन, की खूप म्हणजे खूप मजा झाली. काका मी इकडून जायचा प्रयत्न केला, पण आम्हाला तिकडून जाऊन दिलं नाही. पुन्हा फिरून आम्ही रस्त्यावर गेलो 2 किलोमीटर चालून. हे पहा आम्ही आता बाहेर आलोय. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल तो लाल सर्कल योगायोगाने राहिला तिथे, पण तो सर्कल इथे होता. 2 किलोमीटर गेल्यानंतर देखील आकाशात लाइटिंग पहा मित्रांनो. आणि त्या बाजूला तुम्ही वर कुठेही पहा, तुम्हाला चांदणे दिसणार नाहीत. इतका प्रकाशमय असा झालाय वातावरण, असं वाटतं धरतीवर स्वर्गच अवतरलाय. आणि या ठिकाणी मी डिग्रजच्या कृष्णा किनारहून हे रेकॉर्डिंग करत आहे. त्या पुलावर थांबलोय ज्या ठिकाणी मी कायम रेकॉर्डिंग करतोय. हे पहा आपला कट्टा मी तुम्हाला झूम करून दाखवतो. इथं कट्टा आणि आपला एक बल. आणि हे पहा खाली पाणी देखील दिसत असेल. आणि गल्लीत आल्यानंतर देवीचा एक कार्यक्रम चालू होता. इथं माझ्या नावानं आता देवीचं काहीतरी एक म्हण म्हणतील बघा. ऐकाल तुमचा ब्लॉक करतो, बोला. सचिन येऊ नको रागात, आपण टॅक्सी करू आपल्या दोघात. तर या ठिकाणी देवीच्या कार्यक्रमात त्यांना थोडी दक्षिणा दिली, तर त्यांनी काहीतरी म्हण म्हणतात एकावर. आणि आमच्या मेसेज उभारल्यात. आता या ठिकाणी मित्रांनो दुसऱ्या एकाला काय म्हणतात, आप्पाला इकडून ऊस तिकडून ऊस, त्यात घुसला मुंगूस, अहो आप्पा तुम्ही किती चिंगूस. आता मित्रांनो मेन राहिलीच की तुम्हाला गर्दी दाखवायची ना. चला मग दुसऱ्या दिवशी जाताना पुन्हा तिथे आपण निरंकारची पोहोचलो. सांगलीच्या इतिहासातील अभूतपूर्व गर्दी. प्रेमाने बोला धन निरंकारची, अशा प्रकारे अभूतपूर्व गर्दीचा जनसागर उसळलाय. आणि या ठिकाणी रेकॉर्डिंग करत असताना पुन्हा एकदा एक सेवेकरी योगा हे हिरव्या ड्रेसचे हटकतात. अरे मित्रांनो मोबाईल खाली ठेवा महात्माजी. ठीक आहे आता मित्रांनो मोबाईल खाली ठेवला, पण याच्यानंतर आत गेल्यावर काय काय घडलंय हे उद्याच्या भागात तर आहेच. तर उद्या हा मस्त भाग पाहू.